नमस्कार बालमित्रांनो, मी जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत। आज आपण इयत्ता चौथीच्या गणित विषयामधील बहुमितिक आकृत्यांचे शिरोबिंदू आणि बाजू यांचा अभ्यास पाहणार आहोत। माझा परिचय असा आहे। चला तर मग आपण पाहूया। बहुमितिक आकृत्या, शिरोबिंदू व बाजू। हा आहे आयत, याला आपण अ, ब, क, ड अशी नावे दिली आहेत। आयताला 4 कडा म्हणजे 4 बाजू असतात। ही 1, 2, 3 आणि ही 4। आता आपण या कडांचे वाचन करूया। बाजू अ, ब, दुसरी बाजू ब, क, ही तिसरी बाजू क, ड आणि ही चौथी बाजू ड, अ। जिथे 2 बाजू मिळतात त्या बिंदूला शिरोबिंदू म्हणतात। असे आयताला 4 शिरोबिंदू असतात। आकृतीमध्ये अ, ब, क, ड हे आयताचे शिरोबिंदू आहेत। आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात आणि आयताचे सर्व कोन काटकोन असतात, म्हणून आयताला काटकोन चौकोन असेही म्हणतात। यावरून आपण असे लक्षात घ्यायचे की प्रत्येक आयताकृतीला 4 बाजू व 4 शिरोबिंदू असतात। हा आहे चौरस, याला आपण चौरस ग, म, भ, न असे नाव दिले आहे। चौरसाला 4 बाजू असतात। चौरसाला शिरोबिंदू सुद्धा 4च असतात। शिरोबिंदू ग, म, भ, न असे याचे वाचन करतात। चौरसाच्या 4ही बाजू समान लांबीच्या असतात। आता आपण या बाजूंचे वाचन करूया। बाजू ग, म, बाजू म, भ आणि बाजू भ, न आणि बाजू न, ग असे वाचन करतात। आता आपण त्रिकोणाचे शिरोबिंदू आणि बाजू पाहूया। हा आहे त्रिकोण य, र, ल, याला 3 बाजू आहेत। 1, 2 आणि ही 3 बाजू य, र, बाजू र, ल आणि तिसरी बाजू ल, य याचे वाचन य, ल असे पण करतात। त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात, याचे वाचन आपण शिरोबिंदू य, र, ल असे करतो।